श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावरील अपुऱ्या रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। अनेक अपघात, वाहतूक कोंडी आणि मृत्यूच्या घटना घडूनही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांद्वारे सरकारचं लक्ष वेधलंय। या महामार्गावरील जुना आणि कमकुवत उड्डाणपूल तसेच बायपास रस्त्याच्या अभावामुळे दररोज हजारो वाहन चालक, गरोदर महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पर्यायी उड्डाणपूल मंजूर करावा अशी ठाम मागणी कांदे यांनी अधिवेशनात केली। अध्यक्ष महोदय, मालेगाव चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक होते असल्याने रहदारी प्रचंड होते। तसेच अध्यक्ष महोदय, माझ्याकडे ऑइल कंपन्या आहेत, FCI आहे, त्याच्यानंतर HP आहे, त्याच्यानंतर BPCL आहे, त्याच्यानंतर LOCL आहे। अध्यक्ष महोदय, कमीत कमी 25,000 गाड्या रोज ह्या गोडाऊन मधनं, गावाचं असेल, ऑइल असेल, गॅस कंपनी असेल, याच्यामधून ह्या रस्त्याने रोज मनमाड शहरातून मध्य भागातून रोज ये जा करतात। अध्यक्ष महोदय, याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की याच्यावर एक पूल आहे, तो पूल सुद्धा 60 वर्ष जुना आहे। अध्यक्ष महोदय, 60 वर्ष पूल जुना असून आत्ताच तो 2 वर्षापूर्वी पूल ढासळला, मोठा अपघात झाला। अध्यक्ष महोदय, तो कमकुवत झालाय। अध्यक्ष महोदय, तसेच याच्यातून जाताना कमीत कमी रुग्णवाहिका असेल, गरोदर महिला असेल, अनेक वृद्ध नागरिक असेल, व्यापारी असेल, अनेक लोकांना त्रास होतो। अध्यक्ष महोदय, गेल्या 4 वर्षामध्ये आतापर्यंत कमीत कमी 100 जण अपघातात मृत्यू झाले। अध्यक्ष महोदय, मी आपल्यासाठी सांगतो, 2022 मध्ये अपघात झाले 21, अत्यंत गंभीर 14 लोक झाले, 12 मयत झाले, 23 ला अपघात झाले 15, 20 मयत झाले, 24 ला 10 झाले, 20 मयत झाले आणि 25 ला आतापर्यंत 8 जण मयत झाले। अध्यक्ष महोदय, आणि 7 जणांचा अपघात झाला। अध्यक्ष महोदय, मला सांगायला दुःख होतं की माझ्या मतदारसंघातले अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत, अनेक अपघातामध्ये अपंग झालेत। अध्यक्ष महोदय, फक्त हे सगळं झालं तर ह्या रस्त्यामुळे झालं। अध्यक्ष महोदय, माझा फार छोटा प्रश्न आहे, अत्यंत त्रास, माझं मनमाड शहर एका व्यापाऱ्याच्या घरातले 3 जण अपघातामध्ये मृत्यू झाले। अध्यक्ष महोदय, माझं मंत्री महोदयांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे अध्यक्ष महोदय, की हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्यासाठी आम्ही अनेक दिवसापासून भांडतोय या रस्त्यासाठी, तर मला असं वाटतं की मनमाड शहरांचा हा त्रास किंवा ह्या नागरिकांचा, व्यापाऱ्यांचा, आबालवृद्धांचा, तरुणांचा, विद्यार्थ्यांचा हा त्रास अध्यक्ष महोदय कमी होईल, कधी कमी होईल, आणि हा कमी करण्यासाठी अध्यक्ष महोदय याला एक बाह्य वळण रस्ता द्यायला लागेल। अध्यक्ष महोदय, आणि बाह्य वळण देण्यासाठी त्याला भूसंपादन करायला लागलं। अध्यक्ष महोदय, आणि जर बाह्य वळण रस्ता होत नसेल अध्यक्ष महोदय, तर कमीत कमी मालेगाव चौफुलीपासून तर कॉलेजपर्यंत, ट्रेनिंग कॉलेजपर्यंत आम्हाला एक चांगला PWDच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय पूल द्यायला लागेल। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो, किंवा आपण ताबडतोब, आमचे अपघात होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, गरोदरांना त्रास होतो, ॲम्ब्युलन्स जात नाहीत, ह्या सगळ्या मनमाडकरांना ह्या त्रासातून आपण कधी मुक्त कराल आणि ही सुरुवात कधी कराल? अध्यक्ष महोदय, भूसंपादनाला जर वेळ लागत असेल, बाह्य रस्त्याला वेळ लागत असेल, तो चालू करा, पण ताबडतोब तोपर्यंत आम्हाला पूल जरी दिला तरी सुद्धा आम्ही याच्यातून मुक्त होऊ, मनमाड शहर मुक्त होईल, म्हणून मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो। मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं औद्योगिक, व्यापारी आणि वाहतुकीचं केंद्र आहे। छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, जळगावकडे जाणाऱ्या हजारो गाड्यांची दैनंदिन रहदारी मनमाड मधून होते। या शहरातून दररोज किमान 25,000 वाहने, त्यात गॅस कंपन्या, FCI, BPCL सारख्या मोठ्या गोडाऊन मधून बाहेर पडणाऱ्या गाड्यांचा थेट शहराच्या मधून वाहतूक करतात। याच मार्गावर असलेला 60 वर्षांपूर्वीचा जुना पूल अपघातांनी भरलेला आहे। 2022 ते 2025 या कालावधीत शेकडो अपघात आणि किमान 40हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती कांदे यांनी सभागृहात दिली। हे आकडे धक्कादायक असून अनेक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत।
या पार्श्वभूमीवर मालेगाव चौफुली ते ट्रेनिंग कॉलेजपर्यंत तातडीनं नवीन उड्डाणपूल किंवा बायपास रस्ता मंजूर करावा अशी आग्रही मागणी आमदार कांदे यांनी केली. गंभीर रुग्ण, वृद्ध, विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा त्यांनी उल्लेख करत हा प्रश्न केवळ विकासाचा नाही तर मानवी हक्काचा आहे असंही ते म्हणाले. मनमाडचा हा रस्ता फक्त शहरापुरता मर्यादित नाही तर राज्यभराच्या वाहतुकीचा कणा आहे. या पुलासंबंधित मागणीवर शासन काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी आम्रपाली वाघ, मनमाड.